उमरेड पवनी कराडला अभयारण्यात दुर्मिळ चितळ्याचे दर्शन. उमरेड पवनी कराडला वन्यजीव अभयारण्यात वन्यजीव प्रेमींसाठी अत्यंत उत्साहवर्धक अशी घटना समोर आली आहे. पवनी सफारी मार्गावरील खापरी तलाव परिसरात एका दुर्मिळ कृष्णवर्णीय चितळ हरिणाचे दर्शन झाले आहे. ही दुर्मिळ घटना पवनी पर्यटन प्रवेशद्वारावरील मार्गदर्शक दिनेश दहारे यांनी सफारी दरम्यान कॅमेऱ्यात टिपली. नेहमीप्रमाणे तपकिरी रंग व पांढरे टिपके असलेल्या चितळ्याच्या कळपात हा गडद काळसर रंगाचा चितळ दिसून आल्याने पर्यटक आणि वन्यजीव अभ्यासकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते चितळांमध्ये कृष्णवर्णीयता नावाची दुर्मिळ अनुवांशिकता अवस्था आढळते. या अवस्थेमुळे शरीरातील मेलॅनिन रंगद्रव्याचे प्रमाण जास्त असल्याने प्राण्यांचा रंग सामान्यापेक्षा गडद किंवा जवळपास काळा दिसतो. वन्य अवस्थेत चितळ्यांमध्ये अशा प्रकारची रंगवैविध्यता अत्यंत दुर्मिळ मानली जाते. याबाबत माहिती देताना संदीप भारती, सहाय्यक वनसंरक्षक, उमरेड पवनी कराडला यांनी सांगितले की अशा दुर्मिळ रंगवैविध्य असलेल्या वन्य प्राण्यांचे दर्शन होणे हे अभयारण्यात असलेल्या समृद्ध जैवविविधतेचे आणि सुरक्षित अधिवासाचे द्योतक आहे. उमरेड पवनी कराडला परिसर हा दाट जंगल, गवताळ प्रदेश आणि जलस्रोतांनी समृद्ध असून येथे चितळ, सांबर, रानडुक्कर यांसारख्या शाकाहारी प्राण्यांची मोठी संख्या आढळते. हेच प्राणी वाघ आणि बिबट्यांसारख्या भक्षकांसाठी महत्त्वाचे आहारस्रोत ठरतात. या दुर्मिळ कृष्णवर्णीय चितळाच्या छायाचित्रामुळे वन्यजीवप्रेमी, छायाचित्रकार आणि संशोधकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून या घटनेची नोंद वन्य विभागाने घेतली आहे. भविष्यातही या परिसरातील वन्यजीव हालचालीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, बर्फातील ज्वाला न्यूज, पवनी, भंडारा.